शांत बसन जरा. आज इथं कशाला आवाज करतेस? चला पाच. किती शांत आहे का बाळ? नाही तर आमचा संजू जरा कुठे खुट्ट झालं की याचा आवाज चालू. बारशाच्या दिवशी तर त्या माणसांच्या आवाजांनी अगदी नको केलं. बाळकृष्ण आहे ग. माझ्या वंशाचा जीव आहे ग. बाबा बघितला का आपला? बाबा कुठे गेला? बाबाला म्हणा घे. हो सोनं आहे माझ्या तो बाळकृष्ण आहे. अगं माझ्या वंशाचा दिवा आहे ग. गलका करा काही करा शांत झोपलेला असतो मुला माझा. हो काय बोललो अशी झोप आली बाई जायचं ना छान. हो रमाजी नातू वाटतं. नाव काय रे तुझं? अरे नाव सांग ना. बोलायला आवडत नाही वाटतं याला. अगदी लाजाळूचं झाड आहे. येते मी. बोलायला आवडत नाही वाटतं याला. प्रणव प्रणव माझ्याशी बोल. प्रणव म्हण. प्रणव प्रणव म्हण. ब ब ब ब. आई म्हण. आई म्हण. प्रणव प्रणव. मला काळजी वाटते. प्रणव अजून एक शब्दही बोलायला लागला नाहीये. अगं बोलेल हळूहळू. अहो आधी बाबा मम्मा काहीतरी म्हणायचा. आता सगळंच बंद झालंय. त्याच्यापेक्षा लहान असलेली मुलं सुद्धा बोलायला लागली. तो अगं काही काही मुली उशिरा बोलतात. काही काळजी करू नको. पण आतापर्यंत बोबडे बोल तरी बोलायला हवा होता माझा राजा. तू असं कर गुरुवारचे उपास कर. अगं दत्तगुरु महाराज म्हणजे विद्येची देवता. काळजी करू नको. मी पण आपल्या गुरुजींना सांगते अभिषेक करायला. जा प्रसाद घेऊन ये. शंभो हर हर हर. पत्रिका कशी चांगली आहे. शिक्षणाचा योग आहे तसं चांगलं आहे. अहो पण तरी हा बोलत का मी अजून बघतो. काही ग्रहदशा वगैरे आहे का? शांतनिंता केली पाहिजे का? मागच्या जन्मीचा घोर योग शांत करायला पाहिजे. देव बोलला बघा तुमच्या तोंडून. तरी मला वाटलंच होतं गेल्या जन्मीचंच काहीतरी असलं. आपले ते पांढरकवड्याचे महाराज सध्या क्षेत्री मुक्कामाला आलेले आहेत. त्यांना दाखवूया. नुसता कानात मंत्र सांगून त्यांनी किती जणांना बोलतं केलंय. हो सुधा दक्षिणा दे गुरुजी. अगं गायत्री गुरुजींना फराळाचं घेऊन ये. संजू तिथे जाऊ नको हा. लांब पडशील खाली पाण्यामध्ये.
अजिबात जायचं नाही. तुझ्या गाडीची खेळ बरं तू. मला तिथे पोहायचंच ते. नाही, तिथे लोक पोहत नाहीये. ते देवबाप्पाच्या दर्शनासाठी आंघोळ करतायत. मी तिथे पोहणार. तू प्रणवला तुझी गाडी दाखव बरं. लवकर चल ना. अरे अरे थांब जरा. मला मावशी भेटली आहे ना खूप दिवसांना. थांब जरा, मला बोलू दे त्याशी. हो हो थांब जरा 2 मिनिटं. का ग तुझं काय झालं? अगं संजू बघ ना किती बडबड करतोय. किती गोड वाटतं ना. बाळानं आई म्हटल्यानंतर किती गोड वाटतं ना. पण प्रणव बघ ना अजून काहीच बोलत नाही. आणि बोललं तर लक्षही देत नाही ग. अगं मग काही करत नाही. अगं काय केलं नाही. उपास केले, जप केले, शांती केली. ते पांढरकवड्याचे महाराज आले होते. त्यांनी कानात मंत्र देखील घातला. पण कशाचाच उपयोग झाला नाही. शेवटी काय माझ्याच पूर्वजन्मीचं पाप. वेडी आहेस का? हे सगळं झालंय ना. मग आता चांगल्या डॉक्टरांना दाखव. कोण जाणे काय नशिबात आहे ते. अहो रंजना म्हणत होती. कोण रंजना? ती माझी मैत्रीण हो. ती म्हणत होती प्रणवला एकदा डॉक्टरांच्याकडे काय नाही. प्रणव काही बोलत नाही याचा तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? सासूबाईंनी सांगितलं सगळं मी केलं. पण त्याचा काही उपयोग झाला का? पण घरातली माणसं काही खोटं बोलतात. तो बोलेल ना हळूहळू. लहान आहे अजून. पण मी म्हणते एकदा दाखवून तर पाहूया. इतकं सगळं केलं त्यात हे. बघ तुला वाटतंय ना तर तू त्याला आपल्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जा. मला अजिबात वेळ नाहीये. आणि प्रणव बोलत नाही तर डॉक्टर काय करणार आहे? बस आपलं काय करू. नाही हो डॉक्टर. तुम्ही घेऊन दिलेली सगळी औषधं न चुकता दिली. पण काही फरक नाही. शिवाय आमचे घरगुती उपाय चालूच आहेत. जप, शांती, उपास, तापास. पण काही सुधारणा नाही. आता तो बोलायला लक्षही देत नाही. डॉक्टर मुंबईला या विषयाने कोणी स्पेशलिस्ट असतील का? अहो मुंबईला कशाला. आपण असं करूया नाशिकला नाक कान घसा तज्ञ डॉक्टरांना दाखवूया. चिठ्ठी देतो मी त्यांना. जाल तुम्ही? हो हो. प्रणवाला बोलतो करण्यासाठी मी अगदी कुठेही जायला तयार आहे. नाही नाही करूया ना. चिठ्ठी देतो. आपल्या डॉक्टरांनी नाशिकच्या नागकान घशाच्या डॉक्टरांना दाखवायला सांगितलं. आता नाही म्हणू नका. त्यांनी चिठ्ठीही दिलीये. आपण उद्या जाऊया नाशिकला. किती उतावळी असेल. थोडे दिवस समजलं नाही का चालू. तेव्हा आई म्हणत होती शनीची दशा संपली की सगळं काही ठीकठाक होईल. गुरुजी सांगत होते. नको ना हो. फार थांबलो. सगळं केलं पण काहीच फरक पडला नाही. आठवतं ना आधी मम बब काहीतरी म्हणायचं. पण आता तर तेही बंद झालंय. सासूबाईंसाठी शनीचं तेल कुठं झुकवतोय मी. पण डॉक्टरांच्याकडे गेल्याने तोटा तरी काय होणार आहे. एवढं नाही काय करा तुम्ही माझं. ठीक आहे होईल तुझ्या मनासाठी. जाऊ आपण उद्या नाशिकला.